नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा। 8 डिसेंबर फायनल झालेला आहे। लाडक्या बहिणींना उद्याच म्हणजे सोमवारी पैसे यायला सुरुवात होणार आहे। बहिणींना अगदी खुशखबर आहे। बहिणींना अर्जांची मुदतवाढ सुद्धा झालेली आहे। पुन्हा अर्ज तुम्ही भरू शकताय बघा। जर तुमचा अर्ज चुकलेला असेल तर तुम्ही अर्ज भरू शकताय किंवा तुम्हाला नवीन अर्ज भरायचा असेल तर ते भरू शकता। त्याच्याबद्दल काय महत्त्वाची अपडेट आहे, कधीपासून सुरुवात होणार आहे अर्ज भरायला, काय होणार आहे हे आपण सगळं पाहणार आहोत। सोमवारी सकाळी म्हणजे उद्या सकाळी बँकेत पैसे असणार आहेत। तुमच्या अकाउंटला 7,500 आणि 1,500 रुपये अशी मिळून 9,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। ज्यांना पहिले हप्ते मिळाले असतील त्यांना फक्त 1,500 रुपये हा डिसेंबरचा 6वा हप्ता हा तुमच्या अकाउंटला येणार आहे। तो म्हणजे प्रामुख्याने पोस्टात एकतर येईल किंवा 12 बँका ज्या आहेत त्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत। लक्षात घ्या, याच्यामध्ये प्रामुख्याने आता 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। ते 10 जिल्हे कोणते हे आपण पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये पूर्ण पहा। अर्ज पडताळणी सुरू आहे। अर्ज पडताळणीमध्ये काही बहिणींवरती कारवाई झालेली आहे। काय कारवाई झालेली आहे, कोणत्या बहिणींवरती कारवाई झालेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्याच्यामधून तुम्ही कारवाईमधून वाचू शकता किंवा तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही कसं करू शकता याच्याबद्दल डिटेल्ड माहिती, डिटेल रिपोर्ट आपण इथं पाहणार आहोत बघा। लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। माझी लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय अशी योजना ठरलेली आहे। राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणून समोर आलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य दिलं जातं। तथापि या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून अनेक अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे बघा। सगळ्यात महत्त्वाचं काय कारवाई करण्यात आलेली आहे, कोणावर कारवाई केलेली आहे, कोण याच्यामध्ये अपात्र असणार आहे, नवीन यादी जी आता बँकेला दिली जाणार आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे का, प्रामुख्याने जे तुम्हाला मी आता सांगितलं जे 10 जिल्हे आहेत ते 10 जिल्हे कोणते असणार आहेत, आपण डिटेल एक एक मुद्दा पाहणार आहोत। इथं महत्त्वाचे 5 ते 6 अपडेट्स आहेत। तुम्हाला महत्त्वाची 2 कामं, ते 2 कागदपत्र सादर करावे लागणार आहेत तरच तो 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। अन्यथा जर तुमच्याकडे ते 2 कागदपत्र नसतील तर तुम्हाला इथं पैसे मिळणार नाहीत। तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। तर चला सुरुवात करूया। आपल्याला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना उद्या सकाळी सोमवारी, उद्या आज रविवार आहे, आज पैसे येणार नाहीत तर उद्या सकाळी सोमवारी बँकेत पैसे तुमच्या जमा होणार, सुरुवात होणार आहे। उद्या 11 वाजल्यापासून पुढे पैसे यायला सुरुवात होणार आहे, कारण यादी ही आजच पाठवली जाणार आहे बँकेंना। त्यामुळे बँक उद्या सकाळी उघडल्यानंतर त्याची प्रॉपर चौकशी करून लिस्ट वाईज तुमचा जो आधार क्रमांक जोडलेला आहे, तुमच्या बँकेत जो आधार क्रमांक जोडलेला आहे त्याच बँकेत पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत। परंतु 21 रुपये सध्या तरी दिले जाणार नाहीत। निकषात असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच योजनेचा लाभ मिळणार आहे असं स्वतः फडणवीस साहेबांनी म्हणलेलं आहे बघा। तुम्हाला मी परत सांगतो आहे, निकषांमध्ये जी नवीन यादी आता बँकेला आलेली आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। महत्त्वाचे 2 डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागतील तरी सुद्धा तुम्ही या योजनेच्या यादीमध्ये येणार आहेत। 2 डॉक्युमेंट फक्त सबमिट करा, तुम्ही यादीमध्ये नक्की याल। ते 2 डॉक्युमेंट कोणते आहेत ते सुद्धा बघणार आहोत। परंतु बघा 21 रुपयाचे आहेत ते आता तरी तुम्हाला देण्यात येणार नाहीत। ते 21 तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासूनच तुम्हाला मिळणार आहेत। नवीन आर्थिक वर्ष ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत। परंतु चांगली बातमी आहे की आता एकनाथ शिंदे यांनी पटकन निर्णय घेऊन तिघांनी मिळून एकदम पटकन निर्णय घेतलेला आहे आणि उद्या सकाळपासून तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे वाटप सुरू होणार आहे। परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला मी सांगतो आहे की तुमचं नाव या यादीमध्ये असणार आहे की नाही बघा। जर तुमचं नावच नसेल तर सगळ्या गावाला पैसे येऊन काय करायचं आहे, तर तुमचं नाव आहे की नाही हे चेक करायचं, कारण 2 कोटीहून अधिक लाभार्थी महिला इथं या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत बघा। आता आपल्याला नेमकं यादीमध्ये नाव आहे की नाही का ते कसं चेक करायचं किंवा काही महत्त्वाच्या प्रामुख्याने जे अटी आहेत ते सांगणार आहे। त्या अटी सांगल्यानंतर ते 2 कागदपत्र तुम्ही सादर करा। तुम्ही त्या अटीतून असलं तरी तुम्हाला ते लवकर तिथं पैसे मिळणार आहेत। आपण त्या अटी काय आहेत बघा आणि अर्ज जे आहे तुमचा ह्याच्यासाठी पात्रता कशी चेक केली जाते, अर्ज पडताळणी कागदपत्रांची कशी चेक केली जाते बघा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी कशी करणार आहे, कोण करणार आहे तुम्हाला मी सांगतो। तुमच्या गावात येऊन जो महिला व बालविकास कल्याणचा अधिकारी असेल किंवा त्यांचे जे संलग्न कोणी सल्लागार असतील किंवा त्यासाठी योजना दूत जे आहेत ते सुद्धा तुम्हाला आता पाहायला मिळतील। त्यांना काम देण्यात येणार आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे
तुम्ही खरंच आहे का हे जाऊन चेक करायचं आहे। तर बघा, सर्वात प्रथम तुमच्याकडून उत्पन्नाचा पुरावा पाहिला जाईल। उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या यादीतून बाहेर काढलं जाईल आणि तुमच्यावरती कारवाई सुद्धा केली जाईल। आता कारवाईमध्ये काय करायचं आहे, तर कारवाई जर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला जे तुमचे पैसे आहेत 7,500 रुपये भेटलेले ते वापस करायचे आहेत। बघा, 7,500 वापस करायचे आहेत, तर आणि तरच तुम्हाला तिथं कारवाई होणार नाही। आता ते 7,500 कोणाला सबमिट करायचे, ज्यावेळेस तुमची चौकशी होईल तिथं सुद्धा तुम्ही जाऊन आधीच करू शकता चौकशीच्या आधी, कारण चौकशी झाल्यानंतर कारवाई होऊ शकते। आधीच तुमचे जे काही आहेत महिला व बालविकास कल्याण विभाग तिथे जाऊन तुम्ही तुमचे जे फॉर्म आहेत ते म्हणजे पैसे आहेत ते तुम्ही सबमिट करू शकता। लक्षात घ्या, आयकर प्रमाणपत्र लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाईल। तुमचा जो इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्स तुम्ही भरताय का, तुमच्या घरातला कोण व्यक्ती, त्याची छाननी केली जाईल। सेवानिवृत्तीनंतर पेन्शन आणि वाहन मालकी आहे का तुमच्याकडे हे सुद्धा चेक केलं जाईल। बघा, RTO डिपार्टमेंटकडून आणि पेन्शन डिपार्टमेंटकडून तुमची माहिती गोळा केली जात आहे। जे लोक कुठलेही पेन्शन घेत असतील किंवा त्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर जर असेल तर ठीक आहे, ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांसाठी आहे, त्यामुळे ट्रॅक्टर जो आहे तो ट्रॅक्टर ज्यातून वगळला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही तुम्हाला टेन्शन घ्यायचे नाही। अतिरिक्त तुम्हाला छाननी, बघा, वाहनधारकांना अर्जांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावं लागेल। अतिरिक्त म्हणजे काय, ते थोडं नेक्स्ट लेवलला जाणार आहे। लँड ओनरशिप, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे यांना सुद्धा तिथं यादीतून वगळण्यात येणार आहे आणि एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा जी आहे ती सुद्धा तिथं हे केलं जाणार आहे। परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 कागदपत्र कोणती ते तुम्हाला बघा। 2 कागदपत्र ती अशी आहेत। पहिलं म्हणजे तुम्हाला अपडेटेड पॅन कार्ड। बघा, तुम्ही अपडेटेड पॅन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्यातून वगळू शकता। आणि दुसरं म्हणजे अपडेटेड आधार कार्ड अपडेटेड असलं आणि पॅन कार्ड अपडेटेड असलं। आणि तिसरं म्हणजे जर तुमच्याकडं रेशन कार्ड अपडेटेड असलं आणि तुमच्याकडं जर उत्पन्नाचा दाखला अपडेटेड असेल तर तुम्ही यातून वाचू शकता। कसं वाचू शकता बघा, आणि तुम्हाला पैसे कसे मिळू शकतात। जर तुमच्याकडे 2.5 लाख रुपयाचा जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढला तर तुमच्यावरती कुठलीच कारवाई होणार नाही, कारण तुम्ही 2.5 लाखामध्ये बसणार आहात। त्याच्यामध्ये सगळंच सॉर्ट आउट होणार आहे आणि काही टेन्शन घेणार नाही। आणि पॅन कार्ड जर असेल, पॅन कार्ड तुम्हाला अपडेट करायचं आहे, आधार कार्ड अपडेट करायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे नवीन माहिती, अपडेटेड माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुमच्याकडे जर रेशन कार्ड अपडेट असेल तर तुम्हाला माहिती की एका रेशन कार्डवरती 2च महिला तिथं पात्र आहेत। परंतु जर तुमचं जॉईंट फॅमिली असेल आणि तुम्ही 4 महिलांनी जर पैसे घेतले असतील एकाच रेशन कार्डवरती तर तुम्ही पटकन ते फोडून 2 रेशन कार्ड वेगळे केली तर तुम्ही या योजनेमध्ये भाग घेऊ शकता आणि ते 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला येऊ शकतात। हे अशी महत्त्वाची कामं तुम्हाला करायची आहेत। तर आता प्रामुख्याने प्रश्न येतो की कोणत्या बँकेत पैसे येणार, तर बघा, जवळपास तिथं 10 बँक आहेत, 10 ते 12 बँकेमध्ये पैसे येणार आहेत। जसे की बँक ऑफ बरोदा असेल, कोटक बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, IDFC असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ICICI, SBI आणि कॅनरा बँक, अशा महत्त्वाच्या बँक आहेत। त्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, तुमची बँक कोणती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे। आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत की नाही। आज म्हणजे उद्या सकाळी सोमवारी तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत का नाही, कारण यादी मागं चालू आहे, यादी ही बँकेला पाठवली जात आहे। बघा, आता प्रामुख्याने जर आपण बघितलं तर कोणते जिल्हे याच्यामध्ये असणार आहेत, तर तुम्ही बघितलं तर या पट्ट्यातील म्हणजे नाशिक, अहमदनगर, लातूर, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली आणि इकडे पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि अशा प्रकारचे जे महत्त्वाचे जिल्हे आहेत थोडेफार या टप्प्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत। लातूरकडे पण मिळणार आहेत, नांदेड, असे महत्त्वाचे जिल्हे। या जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळपासून 11 वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला ज्यांना सगळे पैसे मिळाले त्यांना 1,500 रुपये मिळतील, ज्यांना 3 हप्ते मिळाले त्यांना ते मागचे 3,000 आणि आत्ताचे 1,500 असे मिळून 4,500 रुपये मिळतील, आणि ज्यांना एकही हप्ता नाही मिळाला त्यांना मागचे 7,500 आणि आत्ताचे 1,500 असे मिळून तुमच्या अकाउंटला 9,000 रुपये तिथं उद्या पाहायला मिळणार आहेत। परंतु मी जे सांगितलं आहे ते 2 ते 3 महत्त्वाचे कामं तुम्हाला करायचे आहेत, 2 ते 3 महत्त्वाची डॉक्युमेंट्स तुम्हाला अपडेट करून घ्यायचे आहेत, तरच तुमच्या अकाउंटला उद्या पैसे पाहायला तुम्हाला मिळणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ते करून घ्यायचं आहे। आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायची की तुमची बँक कोणती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, तरच तुम्हाला उद्या तिथं पैसे मिळतात का आपण तुम्हाला कमेंट्समध्ये लगेच रिप्लायमध्ये सांगू। फक्त जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल आणि व्हिडिओला जर लाईक केला असेल तरच तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। काही प्रश्न असतील तुम्हाला
तर त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर दिलं जाईल, परंतु प्रश्न योग्य असावा एवढीच विनंती.